केबल मूवीज यांच्याकडून फ्री इंटरनेट सेवा श्री मृणाल म्हात्रे आणि नयन म्हात्रे, श्री रामनारायण किणी व सुधीर गोविंद भोईर यांच्या मार्फत देखील 2000 रुपयाची देणगी आम्हाला आली आहे. श्री प्रशांत शेट्टे यांच्या मार्फत 2100 रुपये आलेत. हेमंत वर्तक यांच्या मार्फत 2500 रुपयाची देणगी आलेली आहे. तसेच सुधीर यांच्या मार्फत देखील 4000 रुपयाची देणगी आलेली आहे. मिनार पाडेल यांच्या मार्फत देखील 5000 रुपयाची रोख देणगी आहे. चलो वळूया, चेंडू झाला या सामन्याकडे. सेमीफायनल मॅच. व्हॉट ए शॉट, व्हॉट ए शॉट. मगासपासून ऑन साइडला फटके, आता मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंटचा अप्रतिम चौकार आलाय, दमदार सेमीफायनलचा चौकार. पहिल्या चेंडू मध्ये डीजे मित्रा वाजव. स्वयंभू पायगाव संघाला पराभूत करायचं असेल तर आधी या दोन बॅटरना पराभूत करावं लागेल. एका बाजूला जितू गवळी, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तो म्हणजे दीपक मळवी, त्यानंतर आपण बघतो चंदन येतो, त्यानंतर नितीन येतो, तेजस येतो. किती जण आहेत? हेमंत लाकात. दॅट्स अ गुड शॉट, दॅट्स अ गुड शॉट. षटकार. आज अंगाअंगात धावा आहेत, आज बॅटला धावा आहेत. जितू गवळी यांनी कदाचित आपण बघतोय या मालिकेत एक वेगळा विक्रम केलाय. अप्रतिम धावा. व्हॉट ए शॉट. संघाची धावसंख्या 10. मॅन ऑफ द सिरीज साठी खास म्हात्रे ब्रदर्स स्पोर्टची एक अफलातून बॅट सुद्धा आहे. थँक्यू कल्पेश म्हात्रे, थँक्यू मनीष म्हात्रे. यावेळेला हा उंच फटका आहे, झेल होणार का प्रश्न विचारला जातोय. आयुष्यमान भव. आज जितू गवळीला जेवढी जीवदानं लाभलेत ना, मला वाटतं त्यांनी सगळे नवस करून आले असतील. स्वयंभू दत्ताचं दर्शन देखील घेऊन आले असतील. हीच गोष्ट म्हणावी लागेल. कठीण आहे, कठीण आहे जितू गवळीला आज बात करणं. एका बाजूला दीपक मळवी देखील विचार करत असेल की आज जितूची बॅटिंग आहे ना, खरोखरच मला देखील हायसं वाटतंय की त्या एंडला मी का नाही. थोडस रनवे मध्ये आपल्या थांबवायला जातंय. काहीतरी अडथळे नक्कीच आहेत, मात्र थांबवत आहेत. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार, दुसऱ्या चेंडूवर आले 6 धावा, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, चौथ्या चेंडूवर काय स्टायलिश डाऊन द ग्राउंड फटका बघायला मिळतोय. एक धाव कंप्लीट. थोडस फंबल झाले आणि ही दुसरी धाव. एका बाजूला तरणा बाण संघ आहे तर दुसऱ्या बाजूला हे दोन लिजेंड खेळाडू या तरुण खेळाडूंना सळो की पळो करतायत. क्रिकेट ॲट इज व्हेरी बेस्ट. मला भरपूर आनंद आहे की आज दत्ताळी स्पोर्ट्सनं मला इथे बोलवलं. थँक्यू व्हेरी मच. That's a good shot. That's a good shot. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे, मात्र क्षेत्ररक्षक बघा भरपूर वेगाने तिथे आले. एका जावर समाधान मानावं लागेल. जितू गवळीला दुसरी धाव हवी आहे, मात्र इथे आपण बघतोय या एकादावर समाधान. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर सिंगल आणि आता 6व्या चेंडूवर दीपक मळवीला स्ट्राईक. काय होणार? दत्ताळी स्पोर्ट शिवचंद्र आयोजित ही स्पर्धा. एवढा मिस टाइम स्ट्रोक आहे या मालिकेत. दीपक मळवी असं पहिल्यांदा घडलंय की 0वर बाद झालेत, मात्र हा मोठा धक्का. अभिनंदन इथे हेमंत लाखाचं, अभिनंदन एकूणच साई स्पोर्ट्स बापाने टीमचं. पहिलं षटक इथे संपलंय. धावसंख्या झाले ती म्हणजे 15. अपेक्षित धावसंख्या केलंय कर्टसी जितूची आहे, मात्र थोडीशा देऊया डीजे युवराजला ब्रेक. युवराज जे म्हटलं की हिमालयचं नाव येतं. हिमालय म्हटला का एक जबरदस्त नट, जबरदस्त गायक, एक नकला कलाकार.
असं देखील किरण शांताराम म्हात्रे यांचं आगमन होत आहे. सन्माननीय उपशहर प्रमुख आणि निश्चितच शहर प्रमुख आहेत, निश्चितच शिवसेनेचे नवनिर्वाचित, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम दादा. आणि बरोबर वेळेवर तुम्हाला सेमीफायनल मॅच आता सुरू झालाय. जितू गवळीची क्लास बॅटिंग सुरू आहे. सातत्याने प्रत्येक सामन्यात महत्वपूर्ण कामगिरी स्वयंभू पायगाव संघाची सुरू आहे. तर त्यांच्या समवेत संघ आहे क्षेत्ररक्षण करणारा, तो म्हणजे साई स्पोर्ट बापाणे. यावेळा बॅकफुटला गेलेत, काय कटचा फटका दाखवलाय. पुन्हा एकदा ब्रँडेड शॉट, तो म्हणजे जितू गवळीचा. आज अंगाला धावा आहेत, त्या कोणी रोखू शकणार नाहीत. मिळतील 4 धावा. संघाची धावसंख्या 19. डीजे आतापर्यंत या मालिकेत जर बघितलं जितू गवळीने किती धुमाकूळ घातलाय, तर पहिल्या सामन्यात 43 धावा, दुसऱ्या 2 सामन्यामध्ये देखील 13 धावा, 13 आणि त्याच्यानंतर या सामन्यात देखील अजूनपर्यंत अफलातून कामगिरी. आतापर्यंत जर बघितलं 19 धावा या सामन्यामध्ये. तब्बल जर धावांचा विचार केला तर 88 धावा या मालिकेत चोपलेत, त्या म्हणजे जितू गवळीनं. त्यामुळे कदाचित 12 धावा झाल्या तर उभं राहून मानवंदना द्यायला हरकत नाही या एकूणच प्लेयरला. व्हॉट अ प्लेयर, मॅन फ्रॉम स्वयंभू पायगाव, जितू गवळी, लिजेंड. गोलंदाजी मार्कवर विनोद राहत आहे. यावेळेला मात्र पॅडल स्वीप करायला गेले. कदाचित मागे देखील काही गोष्टी अशा घडल्या. त्यावेळेला 50 धावा करण्याच्या मार्गावर ते होते. थोडेसे वेगळे क्रिकेट दाखवायला गेले आणि नंतर ते बाद झाले होते. मात्र इथे फुल फ्लो मध्ये क्रिकेट खेळावं लागेल. हा सामना 3 षटकांचा आहे. हे दुसरं षटक सुरू झालंय. 2 चेंडू संपलेत. दॅट्स अ बिग. 88 वरून पुढे 6 मोजा. आता 94 झालेत. वैयक्तिक धावसंख्या सांगतोय मी मालिकेतली. धावसंख्या 25. खरोखरच आज जितू गवळीला बाद करणं म्हणजे तुम्हाला जे काही करता येईल ना ते करावं लागेल. नवस बोलवा, कोणतंही काहीतरी गोंधळ घाला, सगळं करा, पण तरी सुद्धा जितू गवळी काय बाद होणार नाही. टीमच्या धावा 25 आणि एकूणच आपण जितू गवळीची धावसंख्या बघूया 25. 1 मॅन आर्मी. 94 वरून हा षटकार. 100 धावा पूर्ण. उभं राहून टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आणि या धावा 100 धावा पूर्ण केल्यात या मालिकेत फक्त 36 चेंडू मध्ये. थँक्यू डीजे. आणि या मालिकेत जबरदस्त षटकार ठोकणाऱ्यांसाठी देखील एक वेगळं गिफ्ट हॅम्पर आहे. जितू गवळी 1 मॅन. 100 धावा एका मालिकेत आणि त्या देखील लिमिटेड ओव्हर मध्ये. यावेळेला अजून एक क्लास फटका. हा झेल होऊ झाला नाहीये अजूनपर्यंत. आयुष्मान भाऊ आहे. आज मी बाद होणार नाहीये. मला जेवढे करता येईल तेवढे मी करेल. हे षटक दुसरं सुरू आहे. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. नितीन आता स्वतः कर्णधार. यावेळेला डाऊन द ग्राउंड फटका येतोय. लॉंग ऑफ बाउंड्री जवळ. एक धाव कंप्लीट होते. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. जितूकडे स्ट्राईक असणं गरजेचं आहे. धावसंख्येकडे वळूया. धावा झालेत त्या म्हणजे 33. 3 षटकांचे सामने बघतोय. काल धावा होत नव्हत्या. आज दत्ताळीनं एक वेगळा नारळ फोडला. आज धावा होत आहेत. थँक्यू, थँक्यू डीजे. आज धावा होत आहेत मात्र एका मुलाच्या धावा झाल्या नाहीत. त्याच्या अंगावरून नारळ ओढावे लागतील. हा तो देखील एक मार्ग असू शकतो. पाणी हवाय, पाणी हवाय तिकडे. यस, पाणी आलंय तिकडे, नो डाऊट. धावसंख्या आपण बघूया झाले ती म्हणजे 33. एक गडी बाद झालाय दीपक मडवी, जे 0 बाद झालेत. मात्र जितू गवळे चौकार, षटकार, 2 2 1 4 डॉट 6 6 1. हा मोबाईल नंबर नाहीये मित्रांनो. जितू गवळीने बॅटिंग केलंय. हसमुख म्हात्रेजी यांना विनंती करतोय की आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये यायचे. हसमुख म्हात्रेजी मान्यवर व्यक्ती आहेत, त्यांना विनंती करतोय की प्लीज
आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय नितीन यांना. फुलटॉस डिलिव्हरी आहे. या वेळेला जर जितू गवळी करत असतील तर मी का नाही, मी सुद्धा टीमचा कॅप्टन आहे, माझ्यावर देखील लाईमलाईट आलं पाहिजे. हा आलाय दमदार षटकार. संघाची धावसंख्या आपण बघतोय 39च्या घरात गेलाय. वेल प्लेड कॅप्टन नितीन. कहां से आया मैं हूं कौन, अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कौन. मिथुन पाटील यांच्या मार्फत देखील दत्ताळी स्पोर्ट्स साठी आर्थिक सहकार्य आलेले, त्यांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. प्रत्येक षटकाच्या नवीन चेंडूवर काही ना काहीतरी घडलंय, मोठे फटके आलेत. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. इथे फलंदाज बाद होणार का? यस होणार. परतावं लागेल नितीनला. नवीन बॅटर लवकर या प्लीज, नवीन बॅटर लगेच या, कारण हा सेमीफायनलचा सामना आहे. त्यानंतर आपण अंतिम सामना बघणार आहोत. अंकुशमती दत्ताळी संघ इथे उपस्थित झालाय अशी माहिती मिळते. थँक्यू. न्यू बॅटर महिन्याच्या आतमध्ये चंदन येतोय. या मालिकेत चंदनला जेव्हा जेव्हा संधी मिळाली, चंदननं आपली उपयुक्तता सिद्ध केली. या सामन्यात देखील काही चेंडू आहेत अजूनपर्यंत. लेट्स सी तो जितूला स्ट्राईक देणार की स्वतःच मोठे फटक्यासाठी जाणार. गोलंदाजी मार्कवर आहे तो म्हणजे रवी. धाव संख्या 39. गुड शॉट. चांगला फटका आहे. बघायचा किती धावा, मात्र नाहीये. एका धावावर समाधान मानावं लागेल. जितूला पूर्ण कल्पना आहे या मालिकेतील आपली धावसंख्या निश्चितच अजून कशी पुढे जाईल. हसमुख मात्रेजी यांचं आगमन होत आहे. वेलकम. स्वतः चांगले अप्रतिम क्रिकेटपटू, मात्र काहीसा क्रिकेट पासून ब्रेक घेतलाय किंवा काय हसमुख यांनी, मला चिंता आहे. जितू गवळे, पायगावचा ब्रँड. रविडी जितू आउटसाइड लेग स्टंप डिलिव्हरी, ती छेडलाय. चांगला फ्लिकचा फटका. चेंडू फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय. 2 धावा सहज पूर्ण केल्या जातील. गुड क्रिकेट बाय जितू. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, ती जाऊन पोहोचेल 42 वर. 42. 3 षटकांचा सामना आपण बघतोय. 42 धावा, सेमी फायनलचा सामना. आणि निश्चितच या सेमी फायनलच्या सामन्यामध्ये साई स्पोर्ट बापाणे संघाला क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर त्यांच्या समोर एक वेगळं वादळ निर्माण झालंय, ते म्हणजे जितू गवळी नावाचं. मिस टाइम स्ट्रोक आहे. दुसऱ्या धावेसाठी आग्रही आहे जितू गवळी. 1 धाव कंप्लीट झालाय. थोडस फंबल आणि या 2 धावा. धावा आणि धावाच. नाही, एक शब्द एक आहे माझ्याकडे. आमचे जे सोनावणे आहेत त्यांचा एक डायलॉग आहे, सोने पे सुहागा. काय मुलगा बोलला होता ते अप्रतिम. इनिंग मधील हा शेवटचा चेंडू असेल का? गुड शॉट. मात्र पाहायचंय इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. जितू गवळी यांना परतावा लागेल. फलंदाज बाद होईल. चिरीश केली जाते ही विकेट. मात्र धाव संख्या 44 वर थांबले. 45 धावांचं मोठं लक्ष. प्रति षटकामागे 15 धावा या सरासरीने पुढे सरकावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये प्लीज पाणी घेऊन जा. प्लीज जितू गवळी तिथे आहेत, प्लीज पाणी घेऊन जा, मी विनंती करतोय. 36 धावा बाद होत आहेत. ते 36 धावा. मात्र चेंडू लगेच द्या मैदानाच्या आतमध्ये.
जे आणि बघतोय स्वयंभून पायगाव या संघाकडे आज सकाळपासून बघतोय फक्त 4 ते 5 खेळाडूच खेळत आहेत. मला असं वाटतं ही गोष्ट सांगताना कदाचित तुम्हाला वेगळं वाटेल. एक जितू गवळी, दीपक मडवी, चंदन, नितीन आणि तेजस आणि गोलंदाजीमध्ये जर एक बदल करायचा झाला तर निश्चितच तेच आहेत. त्यामुळे बाकीचे प्लेयर कोण मी अजूनपर्यंत त्याला ओळखलंच नाही किंवा पाहिलंच नाही अशी सुद्धा गोष्ट होऊ शकेल. कारण त्यांचा जो 12वा खेळाडू आहे तो आम्हाला फक्त याच 5 ते 6 जणांची नावं सांगतोय. बाकीचं कोणाचंच नाव आम्हाला माहिती नाहीये. सॉरी टू से. आणि 12व्या खेळाडूचं नाव सांग मित्र. तुझं नाव काय? बंटी. थँक्यू बंटी. नाही खरी गोष्ट आहे कारण मागच्या 4 सामने 4था सामना खेळतोय स्वयंभू आणि 4थ्या सामन्यात देखील आम्हाला फक्त हीच नावं माहिती आहेत. जितू गवळी, दीपक मडवी, नितीन, चंदन. चंदनकडे निश्चितच मोठा अनुभव आहे. माझगाव डॉक मधून ते खेळत आहेत लेदर क्रिकेट अशी माहिती मिळते. थँक्यू बंटी. अशी काहीतरी माहिती देत जा नाहीतर फक्त मी सकाळपासून फक्त जितू गवळीचं नाव घेतोय आणि दीपक मडवीचं नाव घेतोय असंच होतंय. बऱ्याच जणांना वाटेल की हा फक्त या 2 माणसांसाठी ठेवलाय. चला पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या करायची ती म्हणजे 45. भावेश वनगाकडे वळायचं का? हिंदी कॉमेंट्री ऐकायची आहे का तुम्हाला? चहा प्यायलाय त्याने आणि तो एक चांगली आता हिंदी कॉमेंट्री ऐकवणार. ऐकूया भावेश वनगा यांना. थैंक यू संकेत जी. आए हुए सभी दर्शक और सभी खिलाड़ियों का स्वागत है दत्तली स्पोर्ट जुचंद्र चषक में लेग बाइट्स के रूप में हम इस बार 1 रन आते हुए 2 रन आते हुए दीपक मडवी गेंदबाजी के मोर्चे पर. पहली गेंद काफी अच्छी थी गेंद. इस बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी. पहले ही मन बना लिया था बल्लेबाज हर्षद ने लेकिन कोई रन आ नहीं पाया इस गेंद के ऊपर और डॉट के रूप में गेंद आती हुई. अच्छी गेंदबाजी, अच्छा मिश्रण कर रहे गेंदबाजी में दीपक मडवी. लेफ्ट हम राउंड द विकेट पे फिर से ये गेंद. इस गेंद को घुमा दिया था. गेंद गिरने के बाद थोड़े अंदर आती हुई और बल्लेबाज हर्षद को गेंद समझ में आई नहीं और गेंद जा रही है डॉट के रूप में. बिंदी गेंद आती हुई. फिर से गेंदबाज इस बार मत छोड़ती हुई है गेंद वाइड के रूप में. ललित भोर उर्फ बंड्या इनके बारे में कहा जाए तो दोस्तों शिवाई स्पोर्ट के माध्यम से काफी अच्छा क्रिकेट उन्होंने भी खेला है. तो दूसरी तरफ हम मंच में देख रहे किरण मात्रे को जो कि वो भी शिवाई स्पोर्ट के माध्यम से बहुत अच्छा क्रिकेट खेलते थे. हमको याद है अभी तक उनकी बल्लेबाजी. कौन भूलेगा उनकी बल्लेबाजी. क्या स्ट्रोक्स थे उनके बल्लेबाजी में. फिर से गेंदबाज दीपक लेफ्ट आर्म राउंड विकेट पे गेंदबाजी करते हुए. इस बार फ्लोर 1 गेंद थी ये. विकास वाइडा इस गेंद को समझ नहीं पाए और एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 4-5 रनों के ऊपर. इस बार पटकी हुई गेंद थी ये. अंपायर का इशारा आता हुआ वाइड गेंद. अतिरिक्त रन आता हुआ स्कोर जाके पहुंचा है 5-6 रन के ऊपर. फिर से दीपक मडवी काफी अच्छा गेंदबाज है. बल्लेबाजी ठीक ठाक कर लेते हैं. दीपक मडवी इस बार हर्षद लाखत के लिए ये गेंद. इस बार बहुत अच्छी गेंद थी लेग बाइज के रूप में. ये 1 रन अर्जित करते हुए हर्षद 1 रन से 7 स्कोर में बढ़ते होते हुए स्कोर जाके पहुंचा है 7 रन के ऊपर. क्या गेंदबाजी की है दीपक मडवी ने.
बढ़िया गेंदबाजी अपने स्पेल में। इस बार जीतू गवली गेंदबाजी के मोर्चे पर जीतने के लिए 45 रनों का लक्ष्य है। पहली गेंद अपस्टम में छोड़ती हुई अंपायर का इशारा आता हुआ ये वाइड गेंद के साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर जाके पहुंचा है 8 रन के ऊपर। ये सेमीफाइनल मैच हम देख रहे हैं स्वयंभू पाएगा और फाइव स्पोर्ट बापाने के बीच। इस बार विकेट कीपर गेंद को कैरी कर नहीं पाए दीपक मड़वी और गेंद पाइच के रूप में आते हुए बैट से निकलते हुए इस बार बहुत अच्छा स्ट्रोक था। गेंद को खेल दिया मिड विकेट क्षेत्र में। जब तक गेंद को फील्ड करते तब तक 2 रन मुकम्मल कर लिए दोनों ही बल्लेबाजों ने। 2 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर जाके पहुंचा है 11 रन के ऊपर। और इसके बाद मेगा फाइनल का मैच रहेगा। दत्ताली अंकुशमती दत्ताली की टीम फाइनल में प्रवेश कर चुकी है। इस बार फ्लोर 1 गेंद थी है, टिप्पा 1 बाउंस और गेंद जा रही है बैकवर्ड फेयर लेग रीजन में 4 रन के लिए। थैंक यू डीजे। 4 रन के साथ स्कोर में बढ़ती रहती हुई 15 रन के ऊपर फिर से जीतू गवली राइट आर्म विकेट पे। इस बार गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन रीजन में। गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर 6 रन। स्कोर जाके पहुंचा है 21 रन के ऊपर। 8 गेंद और 24 रन की जरूरत जीतने के लिए। इस बार गति में परिवर्तन किया था। फ्लोर 1 गेंद थी ये, बल्लेबाज समझ नहीं पाए इस गेंद को और ये डॉट के रूप में गेंद आती हुई। छक्का लगाने के बाद मिश्रण किया अपने गेंदबाजी में जीतू गवली ने। इस बार हेलीकॉप्टर मारना चाहते थे लेकिन कोई बल्ला और गेंद का संपर्क नहीं हुआ। गेंद जा रही है डॉट के रूप में और की समाप्ति होती हुई स्कोर जाके पहुंचा है 21 रन के ऊपर। अभी जीतने के लिए 6 गेंद और 24 रनों की जरूरत जीतने के लिए। अच्छा प्रदर्शन रहा है इस बार स्वयंभू पाएगांव का इस टूर्नामेंट में और अच्छी खासी बल्लेबाजी भी की है। नितिन आते हुए गेंदबाजी के मोर्चे पर नंबर 3 का गेंदबाज। तो स्ट्राइक के ऊपर हर्षद लाखा थे। 6 गेंद और 24 रन की जरूरत जीतने के लिए। एक तरफ अंकुशमती दत्ताली टीम भी सोचती होगी कि हमारे सामने फाइनल के लिए कौन सी टीम आएगी। वो भी मजा ले रहे हैं इस मैच का। पहली गेंद आड़े बल्ले पे खेल दिया है। गेंद जा रही है काउ कॉर्नर के ऊपर पे 6 रन के लिए। थैंक यू डीजे। अभी 5 गेंद और 18 रन की जरूरत जीतने के लिए। स्कोर जाके पहुंचा है 27 रन के ऊपर। 5 गेंद और 18 रन की जरूरत जीतने के लिए। साई स्पोर्ट बापाने के लिए हर्षद अच्छी बल्लेबाजी करना पसंद करते हैं ये खिलाड़ी। इस बार अपस्टंप छोड़ती हुई ये गेंद अंपायर का इशारा आता हुआ ये वाइड गेंद। वाइट के रूप में स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर जाके पहुंचाई 28 रन के ऊपर। क्या क्रूशल मूवमेंट है ये। फिर से गेंदबाज राइट आर्म और विकेट पे गेंदबाजी करते हुए
इस बार फिर से वाइड गेंद, अंपायर का इशारा आता हुआ चित्तू गवली उनको समझाते हुए, क्योंकि आपको किस टप्पे पे गेंदबाजी करनी है यही समझाते हुए गेंदबाज नितिन को 5 गेंद और 16 रनों की जरूरत जीतने के लिए। 2 वाइड अभी तक डाले हैं नितिन गेंदबाज ने। ज्यादा समय ना लिए मैच स्टार्ट कीजिए। फिर से गेंदबाज नितिन राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए, तो एक तरफ हर्षद लाखात जो कि एक सिक्सर से उनका मनोबल काफी बड़ा है हुआ है। इस बार खेल दिया है काउ कॉर्नर में, जब तक गेंद को फील्ड करते तब तक 2 रन चुरा लिए। 2 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई 31 रन के ऊपर। 4 गेंद और 14 रन की जरूरत जीतने के लिए। 4 गेंद और 14 रन जीतने के लिए नितिन बॉलिंग मार के ऊपर। इस बार आड़े बल्ले पे खेल दिया और क्या कमिटमेंट दिखाई है, बहुत अच्छी कमिटमेंट दी है। क्यों ना हो, काफी अच्छा दोनों अंपायर बातचीत करते हुए कि ये कैच अच्छी तरह से लिया है या नहीं। दोनों अंपायर आपस में बातचीत करते हुए रिप्ले में भी हम देख रहे हैं। यहाँ पे रिप्ले में भी हम देख रहे हैं इस गेंद को, क्या बढ़िया स्ट्रोक्स खेला था हर्षद लाखात ने। खुद अंपायर समीर पाटिल के साथ चर्चा कर रहे हैं एग्जैक्टली क्या हुआ था इस गेंद को। काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं हर्षद लाखात। इसके बाद फाइनल मैच के लिए तैयार होते हुए अंकुशमती दत्ताली की टीम। और इस बार अंपायर का इशारा आता हुआ आउट, और अच्छा कैच लपका है। तेजस ने काफी अच्छा कैच लपका है, प्रशंसा करनी पड़ेगी इस खिलाड़ी की। रिप्ले में हम देख रहे हैं काफी अच्छा कैच को लपक लिया तेजस ने, बहुत अच्छा प्रयास। 3 गेंद और 14 रन की जरूरत जीतने के लिए विनोद रायत आए हैं स्ट्राइक एंड के ऊपर, जिन्होंने पिछले मैच में काफी अच्छा प्रदर्शन दिखाया था। 3 गेंद और 14 रन की जरूरत जीतने के लिए नितिन राइट आर्म ओवर द विकेट पे गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए इस बार आड़े बल्ले पे खेल दिया, उड़ाया, 6 रन। अब 2 गेंद और 8 रन की जरूरत। खुद दीपक मडवी जा रहे हैं, नितिन को समझा रहे कि किस तरह से गेंदबाजी डालनी है। 2 गेंद और 8 रन की जरूरत जीतने के लिए। एक तरफ स्वयंभू पाएगा तो दूसरी तरफ साई स्पोर्ट बापाने की टीम। इसमें सेमीफाइनल का मैच चालू है। ये इसमें जो जीतता है वो अंकुशमती जुचंद्र की टीम के सामने मैच खेलेगा। इस बार गेंद को खेल दिया है गली क्षेत्र में,
इस बार गलती कर बैठे। 2 रन मुकम्मल कर लिए दोनों ही बल्लेबाजों ने। अभी 1 गेंद और 6 रन की जरूरत। गोल्डन 6 तर नक्कीच या चेंडूला जर 6 मारतायत तर किरण म्हात्रे यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक असेल विनोद साठी। क्या क्रुशल मूवमेंट है। 1 गेंद और 6 रन की जरूरत। एक तरफ नितिन तो दूसरी तरफ बल्लेबाज विनोद रायत। ज्यादा समय ना लिए स्वयं पाएगा टीम। 1 गेंद और 6 रन की जरूरत जीतने के लिए। विनोद रायत खेलने के लिए तैयार होते हुए। देखते हैं क्या होता है। नितिन गेंदबाजी के लिए तैयार होते हुए राइट ऑफ द विकेट से गेंदबाजी करेंगे। सिली पॉइंट एक खिलाड़ी को रखा है। इस बार फुल टॉस गेंद थी लेकिन इस गेंद को 6 में तब्दील नहीं कर पाए और इस बार स्वयंभू पाएगांव ये मैच जीतती हुई और फाइनल में प्रवेश करते हुए। चलो अंकुश दत्ताली और स्वयंभू पाएगांव दोनों टीम के कप्तान